अतिशय महत्त्वाचा असणारा समृद्धी महामार्ग 1-2 नव्हे तर तब्बल 5 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे या मार्गातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घेणं गरजेचं आहे। जालना इंटरचेंज ते सावंगी या मार्गावरील टॉवरचं काम सुरू आहे, त्यामुळे येत्या 10 आणि 12 ऑक्टोबर तसेच 25 आणि 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3:30 या वेळेत महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचं कळवण्यात आलंय। उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पूर्ण झाली आहे। या बैठकीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी घोषणा केली। या घोषणेमुळे उज्ज्वला योजनेतील 10 कोटी ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली आहे, त्यामुळे आता उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या नागरिकांना 600 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला आता मंजुरी दिली आहे। ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केली आहे। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं सुद्धा या लसीमध्ये योगदान आहे। मलेरियावरील ही दुसरी वॅक्सीन आहे। या वॅक्सीनला R21 मॅट्रिक्स M असं नाव देण्यात आले। ही वॅक्सीन पहिल्या वॅक्सीनच्या तुलनेत जास्त प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे। ही लस मुलांना जास्त प्रभावी राहणार आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेच्या शिंदे गटाने बॅनरबाजी केली आहे। तीच वाघनखे आणणार परत, शिंदे सरकारने घेतले व्रत असं लिहिलेलं बॅनर कलानगर भागात लावण्यात आलंय। विशेष म्हणजे बॅनरवर ठाकरेंचे कोणे एकेकाळी निकटवर्तीय राहिलेल्या कुणाल सरंबळकर यांचं देखील नाव आहे। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निघाला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून जाणार ही चर्चा राज्यात सुरू होते। गेल्या काही महिन्यात या चर्चेने अनेक वेळा डोकं वर काढले। अजित पवार भाजप शिवसेना युतीत सामील झाल्यानंतर या तर्कवितर्कांना उधाण आलं, कारण विरोधकांकडून देखील अशीच विधानं केली गेली। एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी निकाली काढला। त्याचबरोबर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी मोठं विधान केलं। सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतलाय। नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगी देवीचे द्वार आता 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे। सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी, ट्रस्ट विश्वस्त व्यवस्थापक, ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। नवरात्रीमध्ये राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात। दरम्यान या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंग गड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे। भाविकांची संभाव्य गर्दी विचारून घेता हा निर्णय घेण्यात आलाय। भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2023 रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा होणार आहे। दादा साहिल यांनी माहिती सांगितली, तरी 9 सप्टेंबरला प्रसिद्ध कीर्तनकार हबप इंदुरीकर महाराजांचं कीर्तन या निमित्ताने होणार असून 15 ऑक्टोबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम देखील होणार आहे। या निमित्ताने विविध उपक्रमांनी आयोजित अशा विशाल अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्याचे सायकल संमेलन उत्साहात आणि यशस्वी करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा येत्या 29 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता होणार आहे। भाटे येथून सुरू होऊन ही स्पर्धा कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेरवी, गावखेडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने भाटे येथे संपणार आहे। तरी संपूर्ण 48 किलोमीटरचे हे अंतर असून यात राज्यभरातून नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत। गोव्याहून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारू वाहतुकी विरोधात पोलिसांनी आता कारवाई केली आहे। बांदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 26,20,800 रुपयांच्या दारूसह 36 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। बेकायदेशीररित्या दारू वाहतूक प्रकरणी बाबासाहेब बबन यादव यांना आता ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्टवरती करण्यात आली आहे। अलिबाग मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी 32,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला आता पकडण्यात यश आले। रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पश्चिम बंगालमधून चौघांना अटक करण्यात आली आहे। 8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यात आणखी 3घांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली। पुण्यामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता आता वाढली आहे। रोगराई पसरवण्यासाठी जबाबदार असलेल्या गोष्टींवर कारवाई करून देखील
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आता शहरात वाढ होते, त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे 70 रुग्ण आणि 683 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची संख्या ही सप्टेंबर महिन्यात आढळून आली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने तडाखा लावलाय। जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। कोल्हापूर शहरातील कसबा, बावडा, शिये परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाने तडाखा दिलाय। कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली। बुधवारी सायंकाळी शिये, कसबा, बावडा परिसरात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला, त्यामुळे सर्वत्र काहीच वेळात पाणी भरलं। शिये गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील पाणी जोरदार वाहू लागलं। स्टेट बँकेच्या शाखेत देखील पाणी साचलं। पावसाळ्यात जेवढं पाणी आलं नाही तेवढं तासाभराच्या पावसात आल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली। आशियाई क्रीडा स्पर्धेत 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 12 पदके जिंकली आहेत। भारताने मंगळवारी 3 सुवर्ण पदके जिंकली। याशिवाय भारतीय खेळाडूंनी 5 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकली। त्याचबरोबर आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 18 सुवर्ण पदकांसह 31 रौप्य आणि 32 कांस्य पदक जिंकले आहेत। त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या आता 81 एवढी झाली आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे। या स्पर्धेच्या 72व्या वर्षाच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी 18 सुवर्ण पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे।